हे काय केलं आपण आई? हिरवी मिरची बारीक करून घेतली, शेंगदाण्याचा कूट कच्चा बारीक करून घेतला, कढई ठेवली, तेल टाकलं. आता जिऱ्याची फोडणी द्यायची. ओके. जिरे जास्त होते थोडेसे, जिरे जास्त होते ना. ठीक आहे, एवढे टाकायचे जिरे टमाटे. थोडेसे. आता काय करतोय आपण? शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट चांगला तेलात भाजून द्यायचा. आपण तेलामध्ये आधी जिरे टाकले, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलंय, शेंगदाण्याचं कूट टाकलंय. ओके. आणि कूट चांगलं भाजू द्यायचं वास येईपर्यंत. हां. आणि नंतर आपण जो मिरचीचा ठेचा केलेला आहे तो टाकायचा. ओके. आणि जर आपल्याला जास्त तिखट नसेल पाहिजे तर आणखी थोडंसं कूट टाकायचं वरनं, आणि नंतर मीठ टाकायचं, आणि असा भाजत भाजत राहायचा. आपोआप त्याला असा चुरचुरीतपणा येतो. हा झाला उपासाचा ठेचा. ओके. आणि आपण हे गॅसची फ्लेम लो ठेवली का मोठी ठेवायची याच्यावर? गॅस आपल्याला जर कढई पातळ असली तर गॅस स्लो ठेवायचा. हां. तर स्लो जेवढा आपण बारीक गॅसवर करू तेवढं त्याला आहे ना चुरचुरीतपणा चांगला येतो. ओके. आता हे भाजून झालंय, वास येईपर्यंत चांगलं भाजलं आहे ना. असं भाजून नाही घ्यायचे शेंगदाणे. हे कूट आहे ना शेंगदाण्याचं तेलात परतायचं. ओके. आणि ते भाजून झाल्याच्या नंतर मिरचीचा ठेचा टाकायचा. ओके. हे आपण काय करतो? नवरात्राचा उपासाचा ठेचा. ओके. नंतर भाजायचा चांगला, आणि भाजत आल्यानंतर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. ओके. आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा तिखट ठेवायचा, नसेल तर मग पण बारीक गॅसवरती भाजत राहायचं, कारण का ह्याची मेहनत भाजण्याची आहे. ओके. बारीक गॅस केलेला आहे आता आपण. बारीक गॅस केलेला. आणि मिरची कूट आणि जिरे तेल बारीक गॅसवर. बारीक गॅसवरती. आपण याच्यासाठी ज्या मिरच्या वापरल्या त्या तिखटाच्या मिरच्या नाही आहेत ना? तिखट मिरची असली तरी चालते, आणि असली पोपटी मिरची बिगर तिखटाची असली तरी चालते. दोन्ही पण यूज करू शकतात. ओके. आता आपण याच्यामध्ये मीठ घातलं. मीठ घातलं चवीनुसार. मीठ अगोदरच नाही टाकायचं, भाजत आल्यावरती मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. ते भाजून भाजून कमी होतं ना. हां. नंतर मीठ घालायचं त्याच्यात. ओके. आता आपण बघू शकता कलर कसा सुरेख आलेला आहे. कलर येईल ना अजून भाजत आल्यानंतर कलर येतो त्याला. असं आईने असं मोठं वाटलेलं आहे कूट आणि मिरच्या. आपण जसं जसं भाजू त्याला तसं तसं त्याला कलर येईल. ओके. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण कूट टाकायचं. आपल्याला तिखट हवा असला तर कूट कमी टाकायचं, आणि मध्यम पाहिजे असलं तर मग थोडंसं कूटाचं प्रमाण जास्त टाकायचं. ओके. तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकता नवरात्र स्पेशल खरडा. आपण हे भाजेपर्यंत वाट पाहूया. आता आपण पाहू शकता याचा खमंग वास सुटलेला आहे. आपल्या नवरात्रामध्ये चवदार काहीतरी रोज भगर साबुदाणा खाऊन कंटाळले असाल तर आपण हे खरडा त्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण काय करतोय आई? थोडंसं तेल टाकलेलं, भाजताना थोडं त्याला तेल लागतं. ओके. थोडंसं तेल आपण टाकू शकता. भाजायला तेल लागतं, कारण तिखटपणा त्याचा असतो ना. हां. थोडंसं तेल टाकायचं. ओके. तुम्ही नवरात्रामध्ये हे नक्की ट्राय करून पहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा. जर
अजून आपण कुठं टाकलं चालतं ना परत नंतर. तिखट नको आहे ना, हा, त्यामुळे. थोडंसं तिखटपणा कमी येण्यासाठी. आणि कूट ज्याला म्हणजे कुणाला नसेल जास्त तिखट तर त्यांनी कूट कमी टाकायचं. ओके. तर आपण पाहू शकता कसा कलर होत आलेला आहे. छान हिरवागार कलर येत आहे. ह्याची चवही खूप अप्रतिम आहे. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. आपण पाहूयात कलर. पाहू शकता. आई काय म्हणता तुम्ही? आता थोडं भाजून झालं, थोडासा नंतर मोठ्या गॅसवर पटापट हलवून तसंच गरम कढईमध्ये ठेवायचा. पण अगोदर खूप चांगला भाजायचा आणि नंतर थोडासा गॅस वाढवून पटपट भाजून तसाच गरम कढईमध्ये ठेवला ना, त्याला आपोआप चुरचुरीतपणा हा येतो. ओके. तर आता आपण गॅसची फ्लेम वाढवलेली आहे. इतक्या वेळ बारीक ठेवली होती आपण. बारीक ठेवली होती. हां. आता आपण पाहू शकता कलर कसा चेंज होत आहे. फक्त खाली करपल असं त्याची थोडी काळजी घ्यायची. ओके. तर आपण जसं आईने सांगितले टिप्स की खाली करपू द्यायचं नाही, खाली राखू द्यायचं. कंटिन्यू याला आपण हलवत राहायचं. कलर चेंज झाला ना, हा तुम्ही बंद डब्यात ठेवू शकता. नंतर तुम्ही 8 दिवसही खाऊ शकता. ओके. म्हणजे नवरात्र 9 दिवस आहे 9 तर तुम्ही दिवस ट्राय करून बघा ना, ट्राय करायला काय हरकत आहे. चालेल नक्कीच. आता बंद कलर आलेला आहे. आता गॅस बंद करते. आपण पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला वाटल्यास वाटीने काढून दाखवते. तर आपण पाहू शकता हा खरडा तयार झालेला आहे. याचा खूप सुरेख कलर आलेला आहे आणि खूप खमंग वास येत आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा नवरात्रामध्ये. आमच्या व्हिडिओला लाईक आणि आमच्या व्हिडिओला आणि परत बोल आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा फॉर मोर रेसिपीज. थँक्यू.